नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे. आजचं जे आपलं लेक्चर आहे ते एमपीएससी कंबाईन ग्रुप बी आणि सी च्या दृष्टिकोनातनं तुमच्या इतिहासाची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे याच्यावर मी सविस्तर चर्चा करणार आहे. आता आपण सगळ्यांना माहिती आहे की 16 जून ही आपली ग्रुप बी आणि सी ची तारीख आहे आणि या तारखेला इतिहास हा महत्वाचा विषय आहे, कारण की पूर्व परीक्षेला 10 प्रश्नाला तो इतिहास आहे आणि मुख्य प्रश्न परीक्षेला सुद्धा 10च्या आसपास त्याचे प्रश्न येत आहेत. त्याच्यामुळे इतिहासची आज तुम्हाला मी सगळी व्यवस्थित स्ट्रॅटेजी सांगणार आहे. आता इतिहासचं नेमकं म्हणजे सिलेबस जर तुम्ही व्यवस्थित पाहिला तर त्यावरच आपल्याला कळतं की आपण काय वाचायला हवं. टॉपिक तुमचा असा आहे, आधुनिक भारताचा इतिहास, त्याच्यामध्ये विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. म्हणजे तुम्हाला आधुनिक भारताचा इतिहास पाहायचा आहे, पण आधुनिक भारताच्या इतिहासाची सुरुवात 1707 पासून होते असं म्हणतात. मग तुम्हाला इतिहास कुठला पाहायचा आहे? 1707 ते 1947 च्या दरम्यानचा इतिहास पाहायचा आहे. पण हा जो भारताचा इतिहास तुम्ही अभ्यास करणार आहात त्या दरम्यान तुम्हाला विशेष भर कशावर द्यायचा आहे? महाराष्ट्राच्या इतिहासावर. तर हा व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश काय, किंवा या व्हिडिओमध्ये मी काय काय कव्हर करणार आहे? सर्वप्रथम इतिहासाचा अभ्यास कसा करावा, सेकंड थिंग इज की यामध्ये कोणते कोणते टॉपिक वाचायला हवेत, आणि तिसरं हे जे तुम्ही टॉपिक वाचणार आहात ते नेमके कोणत्या पुस्तकातून वाचले ते तुम्हाला चांगले मार्क्स पडतील या दृष्टिकोनातून आपण हा पूर्ण व्हिडिओ बनवत आहोत. सुरू करूयात आपण आता. सगळ्यात पहिले इतिहासाचा अभ्यास कसा करायचा. इतिहासाचा अभ्यास कसा करायचा बघा. इतिहास हा सगळ्यांना बल्की विषय वाटतो, खूप जास्त पाठांतर आहे वगैरे वगैरे, सगळ्यांची अशी धारणा आहे. परंतु इतिहास जर व्यवस्थित केला तर नक्कीच त्यात तुम्हाला चांगले मार्क्स येतील. मग पहिली रिडिंग जी तुमची असणार आहे इतिहासाचा अभ्यास करताना, पहिली रिडिंग ही नेहमी एका लहान पोरगा एखादी गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करतो तशी करायला हवी. आता लहान पोरगा समजून घेतोय म्हणजे काय, किंवा लहान पोरगा एखाद्या गोष्टीचा अभ्यास करतोय म्हणजे नेमकं काय. इतिहासाच्या बाबतीत तुम्ही इतिहासचा अभ्यास करताना पहिल्या रिडिंग मध्ये कोणत्याही पाठांतराच्या दृष्टिकोनाचा अभ्यास करू नका. पहिली रिडिंग ही नेहमी तुमची फक्त क्रोनॉलॉजी समजण्यावर असली पाहिजे. इतिहासची क्रोनॉलॉजी समजण्यावर तुमची पहिली रिडिंग असली पाहिजे. म्हणजे तुम्ही 1707 पासून, म्हणजे 1707 पासून इतका मागचा इतिहास नसतो अभ्यास करायचा, जरी सिलेबस मध्ये 1707 पासून दिला असेल तरी. पण तुम्ही जिकडनं अभ्यास करणार आहात, समजा आपण असं गृहीत धरलं की ब्रिटिश लोकांचं 1818 पासून आपण अभ्यास करायचं ठरवलं. जेव्हा ब्रिटिश मराठा तिसरं युद्ध संपलं आणि मराठा पेशवाईचा अंत झाला, तिकडनं तुम्ही अभ्यास करायचं ठरवलं. 1818 ते 1947 याच्या दरम्यानच्या ज्या महत्वाच्या घटना आहेत त्या तुम्हाला फक्त समजून घ्यायच्या पहिल्या रिडिंग मध्ये. मग त्याच्यानंतर काय करायचं, तुम्ही पहिल्या रिडिंग मध्ये सगळा अभ्यास करून घेणार आहात. सगळा अभ्यास करून घेणार म्हणजे पहिले सगळे तुम्ही समजून घेणार आहात की 1818 पासून ते 1947 पर्यंत काय काय घटना घडलेल्या आहेत, आणि फक्त त्या घटनेचा अंदाज घेणार आहात. कारण की पहिली रिडिंग इतिहासची करताना कोणीही घाई करू नये की मी पहिल्याच रिडिंग मध्ये सगळं पाठ करून टाकतो, असं कधी इतिहासाच्या बाबतीत होत नाही. त्याच्यानंतर तुम्ही पीवायक्यू बघायची की तुम्ही जे वाचलंय त्याच्यापैकी तुम्हाला किमान 50% ते आठवतंय का, किंवा एमपीएससी ने जे विचारले प्रश्न ते तुमच्या डोळ्याखालनं तरी किमान गेलेत का. कारण की पहिल्या रिडिंग मध्ये तुम्ही जे काही वाचलंय किंवा जे काही समजून घेतलंय त्याच्याने तुमचे लगेच पीवायक्यू सुटणार नाही, त्याला थोडं वेळ लागतो. त्याच्यानंतर सेकंड रिडिंग घ्यायची. सेकंड रिडिंग ही तुमची प्युअरली एक्झाम बेसवर असली पाहिजे. पहिली रिडिंग तुम्ही सगळंच वाचताय, सगळंच समजून घेण्याच्या उद्देशाने, पण त्याच्यानंतर तुम्ही जी पीवायक्यू बघितलेत त्याच्यावरून तुमची जी सेकंड रिडिंग आहे ती फक्त कंबाईन परीक्षेच्या दृष्टिकोनातून असली पाहिजे. की कंबाईन मध्ये किती डीप प्रश्न विचारताय, आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्यात एक सवय लागली पाहिजे, ती म्हणजे अंडरलाईन करणे. आणि तुम्हाला जो हा समास दिला जातो एखादा, या समासच्या पलीकडे साईडला महत्वाचे फॅक्ट आणि फिगर लिहून घ्यायचे. याच्याने काय होतं, जेव्हा तुम्ही थर्ड रिडिंग कराल ना तेव्हा तुमचं रिडिंगचा स्पीड वाढेल. म्हणजे पहिली रिडिंग पूर्ण लहान पोरासारखी सगळं पहिल्यापासून ते 100 पर्यंत सगळं वाचून काढायचं. दुसऱ्या रिडिंगला महत्वाचं जो डाटा आहे किंवा महत्वाचे जे फॅक्ट आहेत किंवा महत्वाचे जे लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत त्या एक तर अंडरलाईन करणं किंवा पुस्तकाच्या बाजूला लिहून घेणं, आणि तिसऱ्या रिडिंग मध्ये हा जो अंडरलाईन डाटा आहे किंवा हा जो फॅक्ट आहे ते जे तुम्ही साईडला लिहून घेतले त्याच्यावर विशेष भर देऊन ते पाठ करणं. ते 3 रिडिंग अशा इतिहासाच्या करून बघा आणि तुमचा स्कोर कसा इम्प्रूव्ह होतो ग्रॅज्युअली ते बघा.
कारण की हीच एक बेस्ट मेथड आहे इतिहासचा अभ्यास करण्याची. इतिहास पहिल्या रिडिंग मध्ये पाठ होत नाही. इतिहासला मल्टिपल रिडिंग लागतात आणि 3 रिडिंग तर तुम्ही एकदम हंबली म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहून हे रिडिंग करायला हव्यात. आता पुढचा मुद्दा, कोणते टॉपिक वाचायचे. ठीक आहे, इतिहासच्या बाबतीत मागच्या सगळ्या पेपरचे अनालिसिस करून 20 टॉपिक काढण्यात आलेले. या 20 टॉपिक वर कन्फर्म प्रश्न येतात. मग ते कुठले कुठले 20 टॉपिक आहेत, त्याचा सगळ्यात पहिला टॉपिक आहे युरोपियन लोकांचे भारतात आगमन. हा बघा, हा वास्को द गामा आहे. हा आहे वास्को द गामा. तर वास्को द गामा भारतात आला 1498 ला. तर त्याच्याबद्दल थोड्याशा गोष्टी. मग भारतात येण्याचा क्रम कसा होता याच्यावर एमपीएससी ने ऑलरेडी प्रश्न विचारलाय की ब्रिटिश, फ्रेंच, पोर्तुगीज आणि डच लोक यांचा भारतात येण्याचा क्रम काय होता. मग तुम्हाला माहिती पाहिजे PDEF, पोर्तुगीज, डच, ब्रिटिश आणि फ्रेंच या क्रमाने ते आले. मग पोर्तुगीज लोकांचे जे 2 गव्हर्नर होते, त्या 2 गव्हर्नरचं तुम्हाला नाव माहिती पाहिजे, फ्रान्सिस्को दी अल्मेडा आणि अल्फेन्सो दी एल्ब्रुक. फ्रान्सिस्को दी अल्मेडा आणि अल्फेन्सो दी एल्ब्रुक. त्यांची कार्य काय होती. मग त्याच्यानंतर पोर्तुगीज लोक कसे फक्त गोव्यापुरते मर्यादित राहून गेले आणि पोर्तुगीज लोकांचं भारताचं अस्तित्व संपलं. त्याच्यानंतर तुम्हाला डच लोकांचा थोडासा अभ्यास करायचा आहे. त्यातली एक बेदेवची लढाई तुम्हाला लक्षात ठेवायची. का? कारण की बेदेवची लढाईवर राज्यसेवा मुख्यालय एमपीएससी ने ऑलरेडी प्रश्न विचारलेला आहे. बेदेवची लढाईनंतर डच लोकांचा पण भारतातनं पराभव होतो आणि राहतात फक्त ब्रिटिश आणि फ्रेंच. ब्रिटिशांच्या बाबतीत तुम्हाला 3 भागांचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. एक आहे बंगाल, दुसरा आहे मैसूर आणि तिसरा आहे मराठा एम्पायर. बंगालमध्ये पण तुम्हाला 2 लढाया प्रामुख्याने लक्षात ठेवायच्या. एक आहे प्लासी, दुसरा आहे बक्सार. ठीक आहे, प्लासी आणि बक्सारची लिटरली एमपीएससी कंबाईनच्या पूर्व परीक्षेला तारीख विचारण्यात आलेली आहे. त्यामुळे या दोन्ही तारखा लक्षात ठेवायच्या. मैसूरच्या आणि ब्रिटिश एम्पायरच्या 4 लढाया झाल्यात. त्यापैकी पहिल्या 3 लढाईमध्ये कुठला तरी तह आहे, तो तुम्हाला तह लक्षात ठेवायचा आहे. मद्रासचा असो, श्रीरंगपट्टणमचा असो, इतर मंगलोरचा तह असो, हे तुम्हाला तह लक्षात ठेवायचे आहे. आणि शेवटी मराठा आणि ब्रिटिश यांच्यात 3 युद्ध झाले. त्या 3 युद्धामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्लस मराठे आणि अहमदशहा अब्दाली यांच्यात पानिपतचं जे युद्ध झालं त्याची तुम्हाला तारीख लक्षात ठेवायची. तर हे झालं युरोपियन लोकांचं भारतात आगमन. याचा एवढ्याच गोष्टी व्यवस्थित करा, तुम्हाला काही पुढे अडचण येणार नाही. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे भारताचा घटनात्मक विकास. आता ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर सत्ता प्राप्ती केली. त्या सत्ता प्राप्ती केल्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी खूप जास्त नफा कमवू लागली. त्याच्यामुळे ब्रिटिश पार्लमेंटने असं ठरवलं की त्यांच्यासाठी काहीतरी कायदे केले पाहिजे. मग या कायद्यांचा अभ्यास आपल्याला एमपीएससीच्या परीक्षेसाठी करायचा आहे. मग कुठले कुठले कायदे आहेत. सगळ्यात पहिला एक कायदा लक्षात ठेवा, 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773चा रेग्युलेटिंग ऍक्ट केला. त्याच्यानंतर 1793, 1813, 1833 आणि 1853 हे 4 तुम्हाला चार्टर कायदे करायचे. चार्टर कायदे करायचे, त्याला मराठीत सनदी कायदा म्हणतो. हे 4 कायदे झाले. त्याच्यानंतर पुढचे 1858चा कायदा, त्याच्यानंतर 1861चा कायदा, त्याच्यानंतर 1892चा कायदा, त्याच्यानंतर 1909चा मॉर्लो-मिंटो कायदा, त्याच्यानंतर 1919चा मॉन्टेस्क्यू चिम्फर्ड्स कायदा, लास्ट 1935चा कायदा आणि 1947चा भारत स्वतंत्र कायदा. एवढे तुम्हाला कायदे करायचे. बघा, 1773 पासून ते 1947 पर्यंतचे तुम्हाला सर्व कायदे करायचे. याच्यावर हमखास एमपीएससी प्रश्न विचारते इतिहासाच्या बाबतीत. पुढचा टॉपिक आहे आपला ब्रिटिश कालीन शिक्षण व्यवस्था. ठीक आहे, मग ब्रिटिश कालीन शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला काय पाहायचंय की सगळ्यात पहिले भारतीय शिक्षण विरुद्ध पाश्चिमात्य शिक्षणाचा जो वाद होता त्याच्यावर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. मग हे विचारू शकतात एमपीएससी कंबाईनला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय शिक्षणाच्या समर्थनात कोणते कोणते ब्रिटिश अधिकारी होते आणि वेस्टर्न एज्युकेशन किंवा इंग्लिश शिक्षणाच्या समर्थनात कोणते कोणते ब्रिटिश अधिकारी होते. इथून तुम्हाला सुरुवात करायची. त्याच्यानंतर बरेच लोक अशी होती की काही ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी आपले भारतीय भाषेतले काही ग्रंथ किंवा काही साहित्य हे इंग्लिश मध्ये ट्रान्सलेट केले, किंवा काही असे ब्रिटिश अधिकारी होते ज्यांनी इंग्लिश ग्रंथांचं किंवा इंग्लिश साहित्याचं ट्रान्सलेशन भारतीय भाषेत केलं. तर तुम्हाला त्यांची नावं लक्षात ठेवायची.
जसं मी एक उदाहरण द्यायचं तुम्हाला झालं तर अभिज्ञान शकुंतलम. अभिज्ञान शकुंतलम हे पुस्तक किंवा हे जे नाटक होतं किंवा हे जे साहित्य होतं त्याला इंग्लिश मध्ये कोणी ट्रान्सलेशन केलं याचा असा तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. पुढे ब्रिटिश शिक्षण व्यवस्थेमध्ये तुम्हाला ब्रिटिश शिक्षणातल्या कमिट्या करायच्या. कमिट्या सगळ्यात पहिले वुड्स ची कमिटी होती 1854 मध्ये. त्याच्यानंतर होता हंटर आयोग 1882 मध्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे रॅले कमिशन. रॅले कमिशन 1904 मध्ये. त्याच्यानंतर पुढचं आहे सॅडलर कमिशन 1917 मध्ये. त्याच्यानंतर आहे फिलिप हॉर्टेक समिती 1929 ची. त्याच्यानंतर आहे वर्धा योजना 1937 ची. त्याच्यानंतर आहे ॲबोट वुड अहवाल 1938 चा. त्याच्यानंतर सार्जंट योजना आहे 1944 ची. आणि शेवटी राधाकृष्ण आयोग 1948 चा. असे तुम्हाला 7, 8, 9, 10 आयोग करायचे. ठीक आहे. तर हे झालं ब्रिटिश कालीन शिक्षण व्यवस्था. हे 4 मी प्रमुख फळ्यावर लिहिले आणि बाकी तोंडी सांगितले. तुम्हाला ते आयोग सगळे व्यवस्थित करायचे. हे 4 जास्त महत्वाचे काय आणि याच्यावर खूप जास्त प्रश्न आलेले आहेत. पुढे ब्रिटिश कालीन जमीन सुधारणा पद्धती. याच्यामध्ये तुम्हाला 3 जमीन सुधारणा पद्धती व्यवस्थित करायच्या. सगळ्यात पहिले कायमधारा पद्धत. सगळ्यात पहिले कायमधारा पद्धत. ब्रिटिश गव्हर्नर होते कॉर्नवॉलिस, त्यांनी ही प्रथा आणली होती. त्याच्यानंतर तुम्हाला शिकायचं रयतवारी पद्धत आणि तिसरी पद्धत आहे महालवारी पद्धत. या तिन्ही पद्धतीचं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. यांचं पॅटर्न कसं होतं किंवा याच्यामध्ये काय काय गोष्टी होत्या, या आल्यामुळे कोणाला फायदा झाला, कोणाला नुकसान झालं, करीचा दर किती होता, कोणत्या प्रांतात सर्वप्रथम लावली गेली आणि शेवटचा मुद्दा म्हणजे पूर्ण भारतात एकूण किती पर्सेंटेज महालवारी लावली, किती पर्सेंटेज रयतवारी लावली, हे क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तुम्हाला माहिती पाहिजे. पुढचं वृत्तपत्र. आता वृत्तपत्र जर आपण म्हटलं तर तुम्हाला सगळे वृत्तपत्र संदर्भात सगळ्यात पहिले कायदे माहिती पाहिजे. मग 1799 चा एक कायदा आहे, 1823 चा एक कायदा आहे, 1835 चा एक कायदा आहे, 1857 चा एक कायदा आहे, 1878 चा व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे. त्याच्यानंतर असे भरपूर कायदे आहेत. 1909 चा असेल, 1910 चा असेल. हे सगळे तुम्हाला कायदे व्यवस्थित करायचे आहेत. तर हे वृत्तपत्रा संदर्भात कायदे करायचे. त्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते वृत्तपत्र त्यांची नावं, संपादक म्हणजे वृत्तपत्र काढणारा कोण आहे तो, प्लस त्या वृत्तपत्रामधला महत्वाचा लेख, कळते का, त्या वृत्तपत्रामधला महत्वाचा लेख, प्लस तुम्हाला त्यातल्या इतर बाबी. समजा एखादी गोष्ट वेगळी आहे त्या वृत्तपत्रात, की महाराष्ट्रातलं पहिलं दैनिक कुठलं किंवा महाराष्ट्रातलं पहिलं साप्ताहिक कुठलं, महाराष्ट्रातलं पहिलं वृत्तपत्र कुठलं, हे 3 वेगवेगळे याची उत्तर आहे. तुम्हाला 3 वेगवेगळ्या प्रकारचे उत्तर तयार करून तुम्हाला ते पाठ करायचे आहे. ठीक आहे. वृत्तपत्राबद्दल सविस्तर जाणून. नंतर पुढचं आहे सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ. खूप जास्त महत्वाचा टॉपिक, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ. याच्यामध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला सामाजिक आणि धार्मिक सुधारणा चळवळ मध्ये सगळ्यात पहिले तुम्हाला RRR म्हणजे राजा राममोहन रॉय, RRR राजा राममोहन रॉय आणि त्यांचा ब्राह्मो समाजाचा अभ्यास करायचा. नंतर पुढचं आहे महाराष्ट्रातला प्रार्थना समाज. त्याच्यानंतर पुढचं आहे महाराष्ट्रातला सत्यशोधक समाज. त्यानंतर पुढचं आहे महाराष्ट्रातला आर्य समाज, रामकृष्ण मिशन, थिओसॉफिकल सोसायटी आणि यंग बंगाल मुवमेंट. थिओसॉफिकल सोसायटी आणि यंग बंगाल मुवमेंट, एवढ्या गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या. म्हणजे पाठ करायचे इन द सेन्स की यातल्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. मग सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली, किती तारखेला केली, मी तर सांगतो तारीख पण लक्षात ठेवा. कारण की ज्याप्रमाणे पेपरचा स्तर वाढत चाललाय, काहीही नवीन नाहीये की ते तुम्हाला तारीख विचारतात. ठीक आहे.
अजून याच्यात तुम्हाला याच्याशी रिलेटेड सर्व सदस्यांची नावं लक्षात ठेवायची. आता 2020च्या PSI मुख्य परीक्षेला असा प्रश्न होता, आर्य समाजाची जी स्थापना झाली ती कुठे झाली, कोणत्या शहरात झाली होती असं होतं. एक मुंबई पर्याय होता, एक लाहोर पर्याय होता. त्यामुळे तुम्हाला इतकं डीप लक्षात ठेवायचं की कुठे स्थापना कुठे झाली. अजून याच्यात एक मुद्दा तुम्हाला ऍड करायचा ती म्हणजे मुस्लिम धर्मातली सुधारणा चळवळ. मुस्लिम धर्मातली सुधारणा चळवळ. मग याच्यात मुस्लिम धर्मातली सुधारणा चळवळ म्हणजे अलीगड चळवळ असेल किंवा देवबंदी मुवमेंट असेल तर ह्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या. हा झाला तुमचा टॉपिक क्रमांक 6. पुढचा ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले उठाव आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने तुम्हाला बघायचे आदिवासी विरुद्ध उठाव. आता ब्रिटिश शासनाविरुद्ध झालेले उठाव त्यात प्रामुख्याने जर आदिवासी यांचे उठाव जर पाहिले तर त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवात कुठून करायची, संन्यासी उठावापासून. कुठून सुरुवात करायची, संन्यासी उठाव. आता हा संन्यासी उठाव बंगालमध्ये झाला होता आणि त्याच्यानंतर तुम्हाला पुढचे सगळे उठाव बघायचे. त्यात तुम्हाला महाराष्ट्रातले प्रमुख 4 उठाव लक्षात ठेवायचे आहेत. एक आहे राघोजी भांगरे यांचा उठाव. राघोजी भांगरे यांचा उठाव. त्याच्यानंतर पुढचा आहे रामोशी यांचा उठाव. रामोशी. यात तुम्हाला उमाजी नाईक यांच्याबद्दल लक्षात ठेवायचंय. उमाजी नाईक. त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या कोळींचा उठाव आणि लास्ट महाराष्ट्रातल्या भिल्लांचा उठाव. हे तुम्हाला 4 कंपल्सरी लक्षात ठेवायचे आदिवासी उठावामध्ये. तर हे झालं संन्यासी उठाव वगैरे. म्हणजे उठावाचे 3-4 प्रकारे वर्गीकरण होतं. एक बंगाल मधले उठाव किंवा पूर्व भारतातले उठाव, एक पश्चिम भारतातले उठाव, एक दक्षिण भारतातले उठाव आणि लास्ट टॉपिक इज महाराष्ट्रातले उठाव. म्हणजे महाराष्ट्रातले 4 तर तुम्ही कंपल्सरी एकदम नीट करून द्यायला पाहिजे. असा पण प्रश्न विचारलाय की यांनी कोणत्या गावात पहिल्यांदा दरोडा घातला, त्यामुळे इतकं डीप प्रश्न जाण्याची शक्यता आहे. नेक्स्ट इज शेतकरी चळवळ. नेक्स्ट इज शेतकरी चळवळ. आता शेतकरी चळवळ जर तुम्ही पाहिलं सगळ्यात पहिले 1860चा नीळ उठाव जो आहे तिकडनं शेतकरी चळवळ बद्दल तुम्हाला अभ्यास करायचा आहे. नीळ उठाव. त्याच्यानंतर मग जितके उठाव होतील शेतकरी रिलेटेड मग त्याच्यात महाराष्ट्रातलं दख्खनचे दंगे, दख्खनचे दंगे 1875 ला. त्याच्यानंतर मोपला उठाव केरळमधला 1921 ला. त्याच्यानंतर बारडोली सत्याग्रह 1928 चा. त्याच्यानंतर ऑल इंडिया किसान सभा, याच्या सगळ्या गोष्टी ऑल इंडिया किसान सभा 1936 ची, याची सगळ्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. ती कुठं भरली, काय भरली, कोण अध्यक्ष होतं, कोण उपाध्यक्ष होतं, कोणी काय केलं, किती सदस्य होते, पुढे त्या संस्थेचं काय झालं, या सगळ्या बाबी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट 1857चा राष्ट्रीय उठाव. आता 1857चा राष्ट्रीय उठाव जर पाहिला तर त्याच्या बाबतीत तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जशा की बघा 1857च्या राष्ट्रीय उठावाच्या बाबतीत तुम्हाला सुरुवात कुठनं करायची, 1857च्या उठावाची कारणे. सगळ्यात पहिले तुम्हाला हा मुद्दा नीट लक्षात ठेवायचा. 1857च्या उठावामागे बरीच कारणे आहेत. तर राजकीय, सामाजिक, आर्थिक, मग लष्करी, त्याच्यानंतर धार्मिक आणि तात्कालिक अशी 6 कारणं आहेत. ही सगळी कारणं तुम्हाला नीट लक्षात ठेवायची. नेक्स्ट मुद्दा काय, 1857 मधल्या उठाव आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं. पहिलं काय की कारण, त्याच्यानंतर दुसरं उठाव आणि त्याचं नेतृत्व कोणी केलं. तिसरा मुद्दा काय की 1857च्या उठावाच्या दरम्यान कुठल्या ब्रिटिश अधिकाऱ्याने कुठलं नेतृत्व मोडून काढलं. असं एक उदाहरण द्यायचं झालं तर झाशीचा उठाव कोणी केला, राणी लक्ष्मीबाई. आणि तो उठाव दडपण्याचं काम कोणी केलं, यू रोज नावाचा एका ब्रिटिश अधिकाऱ्याने केलं. तर तुम्हाला हे पाठ करायचं. चौथं काय की 1857च्या उठावाबद्दल बऱ्याच लोकांची बरीच मतं होती. तर ती मतं आणि ती कोणी दिली हे तुम्हाला पाठ करायचं. फॉर एक्झाम्पल 1857च्या उठावाला भारतातला पहिला स्वतंत्र संग्राम असं विदा सावरकर म्हटले होते. तुम्हाला हे माहिती पाहिजे. आणि पुढचं लास्ट टॉपिक, अजून 2 टॉपिक आहेत.
एक म्हणजे 1857च्या संदर्भात विविध पुस्तकं लिहिली गेली, पुस्तकं आणि त्यांचे लेखक कोण होते, आणि लास्ट टॉपिक 1857च्या उठावाचा परिणाम काय झाला. परिणाम मध्ये काय झालं, ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता गेली, कंपनी राणीच्या हातात आली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. पुढे ट्रेड युनियन किंवा कामगार संघटना किंवा कामगार चळवळ. ठीक आहे, आता कामगार संघटना किंवा कामगार चळवळ म्हटलं तर एक व्यक्तीचं नाव तुम्हाला लक्षात येईल, नारायण मेघाजी लोखंडे. नारायण मेघाजी लोखंडे कामगार चळवळीचा जनक असं नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणतात. तर तुम्हाला नारायण मेघाजी लोखंडे यांच्या जन्मापासून त्यांनी जे काही कृती केल्या सर्व माहिती पाहिजे. मग त्यांचा फॅक्टरी ऍक्ट दुसरा, फॅक्टरी ऍक्ट पहिला, त्याच्यामध्ये कसं योगदान होतं, कामगारांसाठी त्यांनी काय केलं, त्यांनी कसं ब्रिटिशांना मनवलं, कशा ब्रिटिशांकडनं रविवारची सुट्टी मान्य करून घेतली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर बरेच फॅक्टरी ऍक्ट आले, ते तुम्हाला माहिती पाहिजे. सगळ्यात पहिला जो फॅक्टरी ऍक्ट आला तो 1881 ला आला होता. 1881 ला पहिला फॅक्टरी ऍक्ट आला. त्याचे सगळे प्रोव्हिजन तुम्हाला पाठ करायचे, कारण की ते सर्व प्रश्न, सर्व प्रोव्हिजन त्याच्याशी रिलेटेड जसेच्या तसे आपल्याला कंबाईनला प्रश्नाला येतात. दुसरा आहे 1892 चा फॅक्टरी ऍक्ट. या फॅक्टरी ऍक्ट मधून आपल्याला रविवारची सुट्टी देण्यात आली होती. रविवारची सुट्टी देण्यात आली होती. नंतर 1911 चा फॅक्टरी ऍक्ट, त्याच्यानंतर ट्रेड युनियन ऍक्ट 1926 आणि ट्रेड डिस्प्यूट ऍक्ट 1929. असे तुम्हाला 5 कायदे हे प्रामुख्याने करा. आणि त्याच्यानंतर आफ्टर इंडिपेंडन्स भारतात एक 1948 चा कायदा आला होता, तो पण व्यवस्थित करून जावा. हे झालं ट्रेड युनियनच्या रिलेटेड. पुढचं क्रांतिकारी चळवळ. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे क्रांतिकारी चळवळ. तर क्रांतिकारी चळवळ मध्ये आपण काय बघणार आहोत, क्रांतिकारी चळवळ 2 ते 3 भागातल्या तुम्हाला क्रांतिकारी चळवळ बघायची. सगळ्यात पहिले आहे बंगाल, दुसरा आहे पंजाब, आणि तिसरा भाग आहे महाराष्ट्र. आणि याच्यात अजून एक आहे की भारताबाहेरील क्रांतिकारी चळवळ. भारताबाहेरील. मग बंगालमध्ये जेव्हा तुम्ही क्रांतिकारी चळवळ बघता तेव्हा तुम्ही सगळ्यात पहिले सुरू करा अनुशीलन समितीपासून. अनुशीलन समिती, मग ते बरिंद्र कुमार घोष त्यांचं नावं की तुम्हाला पाठ करायची. मग ते बरिंद्र कुमार घोष वगैरे कुठे होते, अलीपूर खटल्यामध्ये होते. मग तुम्हाला अलीपूर खटला काय हे व्यवस्थित माहिती पाहिजे. नंतर जर हे झालं बंगालच्या बाबतीत, त्याच्यानंतर बंगालमध्ये अजून एक प्रसिद्ध व्यक्ती होते सूर्य सेन नावाचं, जे चितगाव कट मध्ये सामील होते, त्यांचं तुम्हाला माहिती पाहिजे. नेक्स्ट पंजाब. पंजाबमध्ये फेमस भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचं ते तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. ते कुठल्या कटात सामील होते, त्यांनी काय केलं, त्यांना फाशी का देण्यात आली, त्यांना गांधीजींनी सोडवण्याचा प्रयत्न का केला नाही, गांधी अरविंद करार काय होता, सविनय कायदेभंगाच्या वेळेस क्रांतिकारी चळवळ आणि क्रांतिकारी लोकांनी काय भूमिका बजावली, हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. आणि शेवटचं म्हणजे महाराष्ट्र. आता महाराष्ट्रात तर तुम्हाला सगळं लक्षात ठेवायचं. सुरुवात करायची वासुदेव बळवंत फडके पासून. नीट नाव लक्षात ठेवा, वासुदेव बळवंत फडके. वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून तुम्हाला महाराष्ट्रात सुरुवात करायची. त्याच्यानंतर पुढे चाफेकर बंधू, विदा सावरकर, सेनापती बापट यांच्याबद्दल सगळ्यांबद्दल माहिती ठेवायची. प्लस महाराष्ट्रात आर्य बांधव समिती किंवा जे जिल्हा लेवलवर वेगवेगळ्या समिती होत्या, नागपूर मधली वेगळी समिती, कोल्हापूर मधली वेगळी समिती, त्यांचे अध्यक्ष यांची नावं आता विचारली जातात. पूर्वला नसेल विचारत तर मुख्यला विचारतात. पण तुम्हाला हे आताच पाठ करून ठेवायचे, जेणेकरून मुख्य परीक्षेला जे 3 महिन्याचा कालावधी आहे त्यात फक्त तुम्हाला रिव्हिजन करता आली पाहिजे. नेक्स्ट भारताबाहेरील क्रांतिकारी चळवळ. मग भारताबाहेर कुठलं, इंग्लंडमध्ये श्यामजी कृष्ण वर्मा, कॅनडामध्ये लाला हरदयाळ, ही सगळी जी लोक होती किंवा मादाम कामा असतील, त्यांनी काय केलं, भारताच्या बाहेर राहून भारतात क्रांतिकारी चळवळीला प्रेरणा दिली. पुढे राष्ट्रीय संघटनेची स्थापना आणि त्याची पार्श्वभूमी म्हणजे काय रे, काँग्रेसची स्थापना अशी लगेच झाली नाही, त्याच्या मागे एक स्ट्रॉंग बॅकग्राऊंड होतं. की समजा जमीनदारी असोसिएशन
ही पहिली अशी संघटना होती जिने भारतीयांना संघटना स्थापन करायला स्टार्ट झालं. मग जमीनदारी असोसिएशन पासून आपण संघटना स्थापन करत करत गेले आणि त्याचा एक पीक काय होता की इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली. मग भारतीय राष्ट्रीय संघटनेची स्थापना होण्याच्या आधी त्याची काय पार्श्वभूमी होती, कुठल्या कुठल्या संघटना स्थापन करण्यात आल्या होत्या. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही महाराष्ट्रात पाहिलं तर महाराष्ट्रात बॉम्बे असोसिएशन होती, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन होती, किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जर पाहिलं तर इंडियन असोसिएशन होती, इंडियन लीग होती. या सगळ्या संघटनेने काय केलं, की काँग्रेसच्या स्थापनेसाठी एक बॅकग्राऊंड तयार केलं आणि मग हळूहळू त्या सगळ्या संघटना एकत्र आल्याने मोठी काँग्रेसची संघटना स्थापन झाली. तर यात तुम्हाला पार्श्वभूमीमध्ये ज्या काही संघटना आहेत त्या तुम्हाला सगळ्या व्यवस्थित अभ्यास करायचं आहे. नेक्स्ट, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. आता काँग्रेस म्हटलं तर त्याच्या प्रत्येक गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिले काय बघा, काँग्रेसची अधिवेशन. आता या अधिवेशनामध्ये पण 4-5 गोष्टी लक्षात ठेवायच्या. सगळ्यात पहिले कधी झाले, दुसरं कुठे झाले, तिसरं अध्यक्ष कोण होते, नेक्स्ट महत्वाच्या काय बाबी झाल्या, महत्वाच्या बाबी. मग समजा एखाद्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये पहिल्यांदा कोणीतरी महिला अध्यक्ष झालं असेल, किंवा एखाद्या काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा जनगण मन बोललं गेलं असेल, किंवा एखाद्या काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा एखादा ब्रिटिश अधिकारी अध्यक्ष झाला असेल, किंवा एखाद्या काँग्रेसच्या अधिवेशनात पहिल्यांदा कोणता तरी मराठी व्यक्ती हा काँग्रेसचा अध्यक्ष झाला असेल. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. मग तुम्हाला एवढ्या बाबी तरी किमान पाठ करायच्या. आणि सगळी अधिवेशनं करायची का तर नाही. पहिली 5 काँग्रेसची अधिवेशन 1 ते 5, पहिलं मुंबईला, दुसरं कलकत्त्याला, तिसरं मद्रासला, चौथं अलाहाबादला आणि 5वं परत मुंबईला. या पहिल्या 5 तरी किमान लक्षात ठेवायचे. नेक्स्ट तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय, ज्या महत्वाच्या आणि वेगळ्या बाबी आहेत. पहिले मराठी अध्यक्ष कधी झाले, पहिल्यांदा जनगण मन कधी बोललं गेलं, पहिल्यांदा वंदे मातरम कधी गायलं गेलं, गांधीजी कोणत्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, गावातलं पहिलं काँग्रेसचं अधिवेशन कुठलं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि त्याच्यात तुम्हाला अजून काय लक्षात ठेवायचं असेल, प्लस महाराष्ट्रात जेवढे काँग्रेसचे अधिवेशन झाली सगळी तुम्हाला लक्षात ठेवायची. मुंबई आणि महाराष्ट्र इथं जेवढी काँग्रेसची अधिवेशन झाली तुम्हाला सगळी लक्षात ठेवायची आहे. पुढे काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस याची स्थापना झाल्यावर भारतात 3 कालखंड प्रामुख्याने आहेत. सगळ्यात पहिले 1885 ते 1905, त्यानंतर नेक्स्ट 1905 ते 1920 आणि नेक्स्ट 1920 ते 1947. आता हा 1985 ते 1905 चा जो कालखंड आहे त्याला आपण मवाळ कालखंड म्हणतो. पण मवाळ म्हणजे काय रे नेमकं, मवाळ म्हणजे काय, ते जहालापासून वेगळे का होते, प्लस त्यांचं ब्रिटिशांबद्दल धोरण काय होतं, ते ब्रिटिशांच्या फेवर मध्ये होते की ते अगेन्स्ट मध्ये होते, प्लस काँग्रेसच्या स्थापना करण्यामागे मवाळांची काय भूमिका होती, आणि मवाळांच्या काळात जे जे अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष कोण होते, आणि लास्ट गोष्ट अशी की मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये फूट का पडली, आणि मवाळांना कोणत्या प्रकारचा भारत स्वतंत्र करायचा होता, कोणत्या प्रकारचा म्हणजे कशा प्रकारे भारत स्वतंत्र करायचा होता. त्यांना म्हणजे जे जहाल होते ते तर लढाईच्या मार्गाने किंवा सशस्त्र उठावाच्या मार्गाने किंवा संघर्षाच्या माध्यमांनी त्यांना भारताचं स्वातंत्र्य हवं होतं. पण मवाळांना अर्ज विनंत्या करून आणि कायदेशीर पद्धतीने त्यांना स्वातंत्र्य हवं होतं. या दोघांमधला तुम्हाला फरक माहिती पाहिजे. त्याच्यानंतर 1905 ला जी स्वदेशी चळवळ सुरू झाली होती त्याच्यामध्ये कोणाचं कसं योगदान आहे आणि त्यात लोकमान्य टिळकांचं काय योगदान होतं, ते लोकमान्य टिळकांना मवाळांची विचारसरणी का पटायची नाही, या सगळ्या बाबीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. पुढे जहाल कालखंड 1905 ते 1920 या दरम्यानचा जो कालखंड असतो त्याला जहाल कालखंड म्हणलं जातं. बघा हे लाल, बाल आणि पाल, लाला लजपत राय, लोकमान्य टिळक आणि बिपिन चंद्र पाल या 3 लोकांचा कालखंड म्हणजे जहाल कालखंड. यांना स्वातंत्र्य हे संघर्ष करून प्राप्त करायचं होतं, त्याच्यामुळे आपण
यांना जहाल कालखंड असं म्हणतात. नेक्स्ट इज महात्मा गांधी आणि त्यांच्या लोक चळवळी. महात्मा गांधी आणि त्यांच्या लोक चळवळी. आता महात्मा गांधीचा जो कालखंड आहे तो आपल्या भारतीय इतिहासाचा सर्वात महत्वाचा कालखंड मानला जातो. या कालखंडात 3 प्रमुख लोक चळवळी झाल्या. सगळ्यात पहिले असहकार आंदोलन 1920 ते 22. नेक्स्ट सविनय कायदेभंग 1929-30 दरम्यान ते 1934 पर्यंत हे चाललं होतं. आणि शेवटचं आहे चले जाओ 1942. ठीक आहे. तर हे 3 कालखंड प्लस या तिघांमध्ये फरक काय आणि गांधीजीची स्ट्रॅटेजी कशी चेंज झाली, प्लस याच्यात अजून एक मुद्दा ऍड करायचा. असहकार चळवळीच्या वेळी महाराष्ट्रातल्या लोकांचं काय योगदान आहे. सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळेस महाराष्ट्रातल्या लोकांचं काय योगदान आहे. चले जाओ चळवळीच्या वेळेस महाराष्ट्रातल्या लोकांचं काय योगदान आहे. चले जाओ चळवळीच्या वेळेस महाराष्ट्रामध्ये पॅरलल गव्हर्नमेंट समांतर सरकार चालवण्यात आलं होतं. त्यात आपले सातारा येथे क्रांतिसिंग नाना पाटील यांनी समांतर सरकार चालवलं होतं. त्यात यशवंतराव चव्हाण यांचा सुद्धा समावेश होता. याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पुढे सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना. सुभाषचंद्र बोसच्या जन्मापासून त्यांच्या सर्व घटना आपल्याला माहिती पाहिजे. जसं की सुभाषचंद्र बोस ICS परीक्षा म्हणजे आजच्या काळातली UPSC ची परीक्षा ते पास झाले होते. त्याच्यानंतर पुढे ते कसे भारतातनं जर्मनी आणि जपानच्या मार्गाने सिंगापूर येथे पोहोचले. हे सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर त्याच्यावर प्रश्न येतो. आझाद हिंद फौजेवर हमखास प्रश्न येतो. आझाद हिंद ब्रिगेडचे प्रश्न असतात. तर तुम्हाला ते एकदा बघावे लागते. पुढे 18 नंबरचा जो टॉपिक आहे ब्राह्मणेतर चळवळ. आता ब्राह्मणेतर चळवळ म्हणजे काय रे, की जे नोकरी किंवा इतर ठिकाणी एका विशिष्ट समाजाचं जे डॉमिनन्स होतं त्याला एका दुसऱ्या समाजाने चॅलेंज केलं आणि त्याच्यासाठी जी चळवळ उभारली त्याला आपण म्हणतो ब्राह्मणेतर चळवळ. मग याच्यात तुम्हाला भास्करराव जाधव, दिनकरराव जवळकर यांचं आणि जेथे या 3 लोकांचं योगदान व्यवस्थित अभ्यास करायचा आहे, कारण की याच्यावर प्रश्न येतात. प्लस तुम्हाला असा पण प्रश्न येईल की ब्राह्मणोत्तर चळवळ आणि सत्यशोधक चळवळ याच्यातला फरक काय आहे. ब्राह्मणोत्तर चळवळ हा शेवटचा आणि छोटा टॉपिक आहे, पण व्यवस्थित करून जावा. याच्यावर प्रश्न अजूनपर्यंत कमी आलेत पण येण्याची शक्यता आहे. नेक्स्ट इज बंगालचा गव्हर्नर. जनरल आणि भारताचा गव्हर्नर जनरल आणि व्हॉइसरॉय. आता हे वेगवेगळे काय आहेत, कारण की बघा बंगालचा जो गव्हर्नर होता त्याला 1773च्या कायद्यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल म्हटलं गेलं. त्याच्यानंतर बंगालचा जो गव्हर्नर जनरल होता त्याला 1833च्या कायद्यानुसार भारताचा गव्हर्नर जनरल म्हटलं गेलं आणि भारताचा जो गव्हर्नर जनरल होता त्याला 1858च्या कायद्यानुसार व्हॉइसरॉय असं म्हणण्यात आलं. ठीक आहे. ही सगळी नावं जवळपास सेम आहे, फक्त पदाचं नाव बदललेलं आहे. मग तुम्हाला या सगळ्यांचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, कारण की हा MPSCतला सगळ्यात आवडता घटक पैकी एक आहे. म्हणजे याच्यात खूप प्रश्न येतात असं म्हटलं तरी चालेल. मग तुम्हाला कुठून अभ्यास करायचा आहे, तर रॉबर्ट क्लाइव्ह पासून अभ्यास करायचा. रॉबर्ट क्लाइव्ह कोण आहे, ज्यांनी 1757च्या प्लासीच्या लढाईत तो होता. तो बंगालचा गव्हर्नर होता 1757च्या प्लासीच्या लढाईत. मग रॉबर्ट क्लाइव्ह पासून पुढे तुम्ही वर येतात. वॉरन हेस्टिंग, कॉर्नवॉलिस, त्यानंतर वेल्सली, बेंटिक, डलहौसी, त्याच्यानंतर कॅनिंग, त्याच्यानंतर लिटन, रिपन, त्याच्या आधी मेयो म्हणून झालेला असतो. मेयो, लिटन, रिपन, त्याच्यानंतर डफरिन, कर्जन, मिंटो, त्यानंतर चेम्फर्ड, त्यानंतर आर्यविन. मधले मी काही गाळत आहे पण तुम्हाला ही क्रोनॉलॉजी लक्षात राहील आणि त्यांच्या काळात काय काय कामं झाली. फॉर एक्झाम्पल वेल्सलीने तैनाती फौजा आणल्या, बेंटिकने सती प्रथा बंद केली, डलहौसीने भारताची पहिली ट्रेन चालू केली, कॅनिंगच्या काळात 1857 युद्ध झाला. मेयोच्या काळात मेयो असा व्यक्ती होता ज्याचा खून एका भारतीयाने केला होता. लिटनने वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आणला. रिपनने पंचायत राज संदर्भात कायदा पास केला.
अशा तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. काँग्रेसची स्थापना डफरीनच्या काळात झाली, कर्जनच्या काळात बंगालची फाळणी झाली, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. मग हे सगळे गव्हर्नर आणि त्याचे आम्हाला त्यांच्या वेळेला जे काही गोष्टी झाल्यात त्या सगळ्या तुम्हाला अक्षरशः पाठच करायच्या, कारण की याच्यावर भरपूर प्रश्न येतात. प्लस मुंबई प्रांतातले काही गव्हर्नर यांचा अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एल्फिन्स्टन यांचं नाव प्रामुख्याने लक्षात ठेवा. आणि एल्फिन्स्टनच्या काळात मुंबईमध्ये जे काही गोष्टी झाल्या ते तुम्ही त्यांचे कार्य लक्षात ठेवायला पाहिजे. शेवटचा टॉपिक आहे महाराष्ट्रातले समाज सुधारक. आता महाराष्ट्रातले समाज सुधारक म्हटलं तर नाना शंकर शेठ यांच्यापासून सुरुवात करा. नानानंतर बाळशास्त्री जांभेकर, भाऊदाजी लाड, दादाबाई नौरोजी, गोपाळ हरी देशमुख, इथून समाज सुधारक सुरू होतात. आणि शेवटी सगळे समाज सुधारक फुले, शाहू, आंबेडकर, कर्वे, रानडे, आगरकर, टिळक हे सगळे समाज सुधारक त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या मृत्यूपर्यंत त्यांचे सर्व कार्य तुम्हाला पाठ करायचे. कारण की प्रश्न आणि पेपरचा दर्जा हे आपण ठरवत नसतो. मागच्या वर्षीच्या प्रश्नावरनं फक्त आपल्याला अंदाज येतो की आतापर्यंत इतके डीप प्रश्न आले, पण भविष्यात किती डीप आणि किती कठीण प्रश्न येणार याचा आपल्याला अंदाज नसतो. त्यामुळे तुम्हाला जितकं जास्त पहिल्या रिडिंग मध्ये समजून घेणं, दुसऱ्या रिडिंग मध्ये अंडरलाईन करणं, तिसऱ्या रिडिंग मध्ये पाठांतर करणं, या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही इतिहासचा अभ्यास करा. हे तुमचा 20वा टॉपिक आहे महाराष्ट्राचे समाज सुधारक, आणि इथं तुमचे टॉपिक सगळे संपतात. आता पुढची गोष्ट म्हणजे कुठून हे टॉपिक वाचायचे. सगळ्यात पहिलं एक लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा इतिहास 11वीचं हे महाराष्ट्र राज्य शासनाचं जुनं पुस्तक आहे. तर या पुस्तकात इकडे बघा, हे पुस्तक मी समोर आहे, जे हे पुस्तक तुम्ही कमीत कमी 5 ते 6 वेळा वाचायला हवं. का? कारण की या पुस्तकात थेट प्रश्न येतात. आता तुम्हाला मी 5 ते 6 वेळा अतिशयोक्ती वाटत असेल, परंतु हे पुस्तकात इतके भारी फॅक्ट आहेत की याच्यावरनं जशीचा तसे आयोग प्रश्न उचलून टाकते. आणि त्याच्यामुळे जर आयोग यातनं प्रश्न टाकत असेल तुम्हाला पण हे करणं भाग आहे. आणि ज्यांनी कोणी हे स्किप केले ते बुक, त्यांनी हे कंपल्सरी बुक वाचायला हवं. नंतर दुसरं बुक मी तुम्हाला सजेस्ट करीन, आधुनिक भारताचा इतिहास, समाधान महाजन सरांचं युनिक पब्लिकेशनचे हे बुक आहे. याचा मी इकडे फोटो लावलाय. ही एकदम लेटेस्ट 9वी एडिशन आहे. आता या बुक मध्ये जे मी तुम्हाला 20 टॉपिक दिले ते व्यवस्थित क्रोनॉलॉजी वाईज दिले. आता या बुक मधनच का, म्हणजे इतर कोणतंही असं बुक नाहीये. तर घाटाळ सरांचं जे बुक आहे त्या बुक मध्ये ब्रिटिशांचा इतिहास खूप छान दिलाय, तर त्याच्या पुढच्या इतिहास मध्ये थोडंसं कॉम्प्रोमाइज झालेला आहे. परंतु या बुक मध्ये सिलेबसच्या पॉइंट नुसार व्यवस्थित दिलेलं आहे. इतर कोणतं बुक असेल त्यापेक्षा त्या तुलनेत हे बुक जास्त चांगलं आहे. आणि तिसरं बुक समाज सुधारकाचं एक वेगळं पुस्तक, पण हे तुम्हाला ऑप्शनल आहे. हे वाचणं न वाचणं हे तुमच्या मनावर आहे. 2 पुस्तकं कंपल्सरी वाचा. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की हे 2 पुस्तकं वाचून मला खूप अभ्यास झालाय, पण मला समाज सुधारक अजून थोडे एक्स्ट्रा डीप करायचे, त्यांनी हे समाज सुधारकासाठी एक वेगळं पुस्तक घेतलं तरी हरकत नाही. पण त्याच्या आधी तुमचे बाकीचे सर्व कोर विषय संपून झाले पाहिजेत. ठीक आहे. तर आज आपला हा इतिहासाचा स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ होता. नक्कीच तो तुम्हाला आवडला असेल. मी पूर्ण सविस्तर माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केलाय. इतिहासामध्ये काय वाचायला हवं आणि काय सोडायला हवं. तुम्ही तेवढं व्यवस्थित करा आणि इतिहासाला जरा रिव्हिजन पडू द्या. जितके जास्त वेळा तुम्ही मल्टी टाइम वाचणार तितकं तुम्हाला इतिहास व्यवस्थित लक्षात राहणार. इतिहास हा एकदा वाचून किंवा दोनदा वाचून लक्षात राहण्यासारखा विषय नाहीये, पण इतिहास कठीण नाहीये. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की इतिहास हा विषय कठीण नाहीये. इतिहासाला तुमची रिव्हिजन कमी पडत आहे, हाच फक्त फरक आहे. त्यामुळे खूप वेळा वाचा आणि व्यवस्थित अभ्यास करा. थँक्यू.